नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी उद्या 14 एप्रिल आहे. त्यानिमित्ताने एक सलग 18 तास वाचन अभियान सुरू आहे. आपण लवकरच याबाबत देखील माहिती जाणून घेणार आहोत. हां. सर, जय भीम. आज या ठिकाणी सलग 18 तास वाचन अभियान चालू आहे. तर नक्की आपण याबाबत काय माहिती द्याल? या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून सन 2017 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सलग 18 तास अभ्यासक्रम राबवतो आणि त्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. गेल्या 3-4 वर्षापासून महाबोधी मैत्रेय परिवार हा आमच्यासोबत जोडलेला आहे आणि हा उपक्रम आम्ही संपूर्ण वर्षभर म्हणजे राबवतो. विशेष म्हणजे जयंती कशी साजरी करावी, नाचून न करता वाचून जयंती साजरी करावी हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा उपक्रम आहे आणि तो उपक्रम आम्ही राबवतो. आज 13 एप्रिल आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. बरं, साधारण किती जमले, तसे किती लोकांची नाव नोंदणी आहे? एक अंदाज सांगितलं तर चालेल. 62 लोक आहेत. बरं, त्यांची वेळ किती असणार आहे? सकाळी 6:30. आज या ठिकाणी 18 तास वाचन उपक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे राबवण्यात येत आहे. त्यामध्ये महाबोधी मैत्रेय संघ परिवार या ठिकाणी आमच्याबरोबर आहे. या ठिकाणी 62 अभ्यासकांनी आपली नोंद केलेली आहे आणि त्यामध्ये 24 विद्यार्थी हे 18 तास अभ्यासासाठी बसलेले आहेत आणि बाकीचे उर्वरित आहेत. काही 8 तासासाठी बसतील, 6 तासासाठी बसतील. या प्रकल्पाचा एकच उद्देश आहे की वाचन संस्कृती रुजवली पाहिजे आणि बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला आहे तो संदेश घेऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये अभ्यास करून प्रगती करावी अशा पद्धतीचा आमचा हा उपक्रम आणि उद्देश आहे. या उपक्रमामध्ये दरवर्षी भरघोस प्रतिसाद मिळत असतो. यामध्ये विद्यार्थी आहेत, पालक आहेत, जे हौशी वाचक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी 18 तास बसून अभ्यास करणार आहेत, वाचन करणार आहेत. या अभ्यासासाठी त्यांची स्वतःची पुस्तकं जशी आहेत तसेच स्मारक समितीतर्फे लायब्ररीमधून त्यांना पुस्तकंही पुरवली जातात. या ठिकाणी आज त्यांची चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय या ठिकाणीच करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प रात्री 12 वाजता संपेल. यामध्ये कुठल्याही प्रकारचं भाषणबाजी किंवा कोणीही उपदेश वगैरे करणार नाही. फक्त वाचन आणि वाचन हा उपक्रम आपण या ठिकाणी स्मारक समितीच्या माध्यमातून राबवितो.